नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, कशात तुम्ही मजेत ना? तर मित्रांनो, असेच मजेत राहा. तर आजचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा खास आहे आणि आज आहे दत्त जयंती. तर आपण अशाच एका गावाला भेट देणार आहोत. ते गाव आहे तोंडली आणि तोंडली गावामध्ये आज आपण जाणार आहोत. तर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये तोंडली गावामध्ये आज जाणार आहोत. तर मित्रांनो, आज 50वा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा करणार आहेत. त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणचं दर्शनही देवाचं होणार आहे, दत्तजयंतीचं, आणि तिथल्या होणारे नियोजन कशा पद्धतीने पण आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आज मी तोंडली गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि इकडे दत्त मूर्तीचं आणि दत्त गुरूंचं या ठिकाणी मोठ्या थाटामाटात पूजा अर्चा केली जाते. त्या ठिकाणी सेक्रेटरी आणि खजिनदार इकडे उपस्थित आहेत. तर सर, आपल्याला या कार्यक्रमाबद्दल काय माहिती द्याल? आम्ही हा कार्यक्रम म्हणजे आमचा हा मंडळ आम्ही ज्यावेळेला मी स्वतः 6 वर्षाचा होतो, 7 वर्षाचा, त्यावेळेला 1969मध्ये आम्ही हे 75मध्ये आपण स्थापन केला. आम्ही लहान होतो, तर एक लहान मुलांचा भजन मंडळ म्हणून आम्ही त्याप्रमाणे स्थापन केला. आमचे गुरुवर्य शिवकुमार भुवड हे आमचे गुरुवर्य आणि आमचे त्यांची मिसेस सरस्वती शिवकुमार भुवड त्या पण इथं बसलेले आहेत. त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला चांगला भक्तीचा मार्ग मुळात लगेचच आर्थिक समाधानावर त्याची आम्हाला नोंद घ्यायची. माझे नाव चंद्रकांत पांडुरंग जाधव. आमचं हे मंडलचे रोपडं जे लावलं गेलं ते आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यावेळेला साधारण ते मी 6 वर्षाचा असताना आम्ही रोप लावलेलं आहे आणि त्यालाच वर्षी आमचे गुरुवर्य शिवकुमार गणपत भुवड यांनी हे रोप पेरलेलं बीज आहे आणि ते बीज आतापर्यंत असं पसरलेलं आहे की ते वटवृक्ष गगनालाही पोहोचून त्याचे पारंबे असे खोचलेले आहेत जमिनीमध्ये, तर ते कधीही तुटणार नाही.
आणि कोणी तोडण्याचा प्रयत्न केलं तर त्यांच्या कुऱ्हाडीचे ते धात तुटून जाईल असा हा आज रोप लावलेला आहे. आणि आज कार्यक्रम भव्य झालेला आहे. हा पंचक्रोशीच कार्यक्रमाप्रमाणे आहे. आणि आज आम्ही जो रक्तदान शिबिर केलाय कालच्या तारखेला, आज खेडेगावामध्ये असताना आम्ही 25 बॅग देरवन हॉस्पिटलला पाठवलेल्या आहेत. असाच हा कार्यक्रम आमचा पुढेही होईल आणि ह्याच्या पुढेही होत राहील अशी एक मी माझ्या ह्या मंडळीचा माजी सरचिटणीस म्हणून तुम्हाला एक माहिती देतो. सर, तुम्ही जी माहिती दिली रक्तदान शिबिरची, ही सगळ्याच पुण्याचं काम आहे. आणि हे जे काम आहे, रक्त हा प्रत्येक मानवाचं जीवन आहे. बरोबर. ते तुमची जी संकल्पना आहे अति उत्तम आहे. हो. आरोग्याला उद्देशूनच आहे. तर नक्कीच तुमच्या मंडळाचे जेवढं आभार म्हणा तेवढं कमीच आहे. कारण रक्तदान शिबिर जे नियोजन आयोजन केलंय खूप छान आहे. कारण तुमच्या या गावाचं कुठल्या तरी एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला किंवा इतर बाळाला या रक्ताचं नक्कीच लाभ होण्यासारखं आहे. छान काम केलं, त्याबद्दल तुमचे संपूर्ण ग्रामसंघ तोंडे ग्रामसंघ मनापासून आभार. धन्यवाद. माझं नाव कपूरचंद्र विठ्ठल चव्हाण. आज कार्यक्रमाबद्दल माहिती काय सांगाल आणि आजचा कार्यक्रम रूपरेषा कशा पद्धतीने आहे आणि यावर्षी तुमचं 50वं वर्ष वर्धापन दिन साजरा करतोय, त्यानिमित्ताने मुंबईचे ग्रामस्थ एकजुटीने आलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही त्यांच्या कौतुक काय करा? कौतुक म्हणजे जेवढं कराल तेवढं कमीच आहे. कारण आज आम्ही 50 वर्ष आमच्या पूर्ण झालेले. उद्या आम्ही 51 वाटचाल साजरा करणार आहोत. आणि आता सर्व सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फुल असा कार्यक्रम बरगच ठेवलेला आहे. काल रक्तदान शिबिर झाला, पण त्याच्या आधी ग्राम स्वच्छ अभियान राहिलं. आज महिलांचा हळदी कुंकू आहे. दत्त मिरवणूक झालेली आहे. आता थोडाच वेळा दत्त मिरवणूक मंदिरमध्ये येईल. त्याच्यानंतर पंचक्रोशी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम केलेला आहे. तो पण कार्यक्रम आता थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही एकजुटीने एकोप्याने सर्व कामं सुरळीत करतो. तर आजच्या महिला हळदी कुंकू समारंभ आहे. दरवर्षी अशाच पद्धतीने पूजा अर्चा होतं का आपल्याकडे? हा, अशाच गेली 35-40 वर्ष अशाच पद्धतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम होतो. पंचरंगी कार्यक्रम असतो. आपल्या मंदिराला किती वर्ष झाली? आज मंदिराला म्हणजे संघटनेला आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि मंदिराला स्थापना केलेल्या कमीत कमी आज 35-40 वर्ष होऊन गेलेली आहेत. तर धन्यवाद. आपल्या मनापासून सर्वांचे आभार, सर्व ग्रामस्थांचे आभार. आणि आज ही संघटना जी दिसते ही भविष्यात तुमची संघटना तरुण पुढे नक्कीच चालवतील अशी आजच्या आपल्या कार्यक्रमाचा रूपरेषा सर्वांना मनापासून धन्यवाद, आभारी आहे. आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार. असेच कार्यक्रम तुम्ही दरवर्षी करत राहा आणि अशीच सेवा घडो. आणि ह्या आपला उद्देश आहे, आपला उपक्रम आहे. जर आता तुम्ही रक्त शिबिरची राबवलेली आहे तशीच प्रत्येक गावामध्ये जावी हीच आमचा उद्देश आहे. अशाच काही संकल्पना नवीन आम्हाला सुद्धा बघायला मिळतात आणि अनेक गावांना सुद्धा याची प्रेरणा घेता येईल. धन्यवाद, आभारी आहे. पालखी मिरवणूक काढतोय. मंदिराच्या इथून पालखीचं प्रस्थान निघालं होतं. आज मला वाटतंय नागरेवाडी पासून जवाटवाडी, मधलीवाडी, तेलवाडी आणि आता कोंडवाडी करून पुन्हा पालखीचं प्रस्थान मंदिराच्या दिशेने आलेलं आहे. आता थोड्याच वेळामध्ये पालखी मंदिरामध्ये पोहोचणार आहे. याच्यानंतरच इथे आरती होऊन सत्यनारायणची पूजा देखील पार पाडलेली आहे. फायनल आरती झाल्यानंतर लगेचच आपण पंचक्रोशीतील महिलांचा हळदी कुंकू देखील मोठ्या प्रमाणात संख्येने महिला उपस्थित आहेत. हळदी कुंकू कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये आपण साजरा करणार आहोत. खरोखरच तोंडलीमध्ये आज अखंड बाळमित्र मंडळाची मला वाटतं गोरेवारी आज कैलासवासी शिवकुमार गणपत भुवड आज आपण हयात नाही आहेत, पण त्यांच्या पाठीमागे मला वाटतं अखंड बाळमित्र भजन मंडळ आणि मला शिवकुमार गणपत भुवड यांनी लावलेलं छोटंसं रोपटं आज मला वाटतं वटवृक्षाकडे जाताना आपण पाहतोय. आपल्या सर्वांना दिसत आहे ते. आज मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि याच्या पुढे देखील मला वाटतं आमच्या आजी आजोबा पंजोबाने देखील आज आमच्या वाडवडिलांनी हे मंडळ चालवलेलं आहे. आणि याच्या पुढे त्यांचाच वारसा घेऊन आम्ही देखील पुढे याच्या पुढचं 75 सुद्धा 100 वर्ष आम्ही सुद्धा साजरा करण्यात आम्ही मनाशी बाळगत आहोत. आणि अशाच प्रकारे कार्यक्रम आम्ही अखंड बाळमित्र भजन हा दत्त उत्सव पर्यंत मर्यादित आहे. फक्त आम्ही अजूनही तोंडली ग्राम विकास मंडळाचं देखील आम्ही आज तरुण मंडळ तोंडली ग्राम विकास मंडळाचा देखील काम करतोय. आणि गावाचा आज विकास, गावाच्या विकासाच्या दृष्टीने आज सिनियर मंडळींच्या साथीने, वरिष्ठ मंडळांच्या सहकार्याने आम्ही आज गावाच्या विकासात सुद्धा हातभार लावत आहोत. आणि आपण आज पाहतोय की आज अनेक रस्त्यांची सुधारणा आपण तोंडलीमध्ये पाहतोय. मला वाटतं आमदार रघुसाहेब कदम यांच्या सहकार्याने आणि विकासात्मक भूमिकेमुळे आज तोंडलीमध्ये आपण अनेक रस्त्यांची सुद्धा चांगला आपण बघतोय विकास झालेला आहे. अशा प्रकारे तोंडलीचा विकास ह्याच्या पुढे देखील दिसून येईल आपल्याला, असं मी आज दत्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आणि या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपणा समाजी वंशक्रम आणले. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहे तोंडरे गावामध्ये. तोंडरे गावामध्ये महिला मंडळाच्या अध्यक्षा या ठिकाणी उपस्थित. आपण त्यातून जाणून घेऊया की आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशा प्रकारे आहे. नाही, आमचं तोंडली गावात एकत्र आम्ही आहो. सगळ्या महिलांनी एकजुटीने काम करतो. एकजुटीने हळदी कुंकाला सगळ्या उपस्थित असतात. सगळे एकटे आज दिंडीला सुद्धा एक ठिकाणी होऊन आम्ही नाचून खेळून चांगला दिंडी असतो दत्ताची. इथं बाळमित्र भजन मंडळामध्ये भरपूर 50 वर्ष झाली ती सेवा. 2-3 दिवस सतत सेवा असतो. जेवण वगैरे सगळं असं असतं. पण छान कार्यक्रम होते एकदम. तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा बघूनच वाटतं की नाही, आमचे कार्यक्रम एक नंबर आहे आणि सगळे आम्ही एक ठिकाणी आहोत. छान आहे. आणि सर्व महिला मंडळ एकजुटीने एक ठिकाणी एक संघटना राहिली. हो, एक संघटना. एक संघटना. महिलांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो, या ठिकाणी माननीय पोस्टे साहेब यांचं स्वागत करण्यात येत आहे. या ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम आणि महिला मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि गावाबद्दल काय आपण माहिती द्या. नमस्कार, मी तोंडली गावची सरपंच आहे. माझ्या गावामध्ये आमची ग्रामपंचायत तोंडलीमध्ये आहे आणि आम्ही संपूर्ण गाव महिला मंडळ ग्रामस्थ एकत्र एकजुटीने काम करत आहोत. गेली 5 वर्ष मी सरपंच होती. त्याचप्रमाणे गावाने मला पुन्हा निवडून सरपंच. आमच्या गावामध्ये जल जीवन योजना राबवून घरोघरी बसलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या शासनाच्या निधी येतात किंवा कामं येतात गावामध्ये आणून ग्रामस्थांना एकत्रित घेऊन बद्दल माहिती. त्याचप्रमाणे गेले आज अखंड बालमित्र भजन आज सालाबाद प्रमाणे आज 50वा वर्धापन दिन आहे आणि आमच्या गावामध्ये मिळून मिसळून या कार्यक्रमाची शोभा वाढवून एकत्र मिळून महिलांचा हल्दी कुंकू केला जातो. आमच्या गावामध्ये मानाचा कार्यक्रम असतो त्या काम करत असतो. धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल तुमचे मनोमन आभार आणि अशीच संघटना महिला मंडळाला टिकवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.